आगामी विधानसभेत जर शिवसेनेला जळगाव मतदारसंघ सोडला तर आमचे काम करावे लागेल। राजकारणात सगळं विसरावं लागतं। आम्ही देखील विरोधात निवडणुका लढवल्यावर आज महायुतीच्या सोबत काम करत आहोत, हे आमदार भोळे यांनी लक्षात घ्यावे असे सूचक वक्तव्य आज महायुतीच्या मेळाव्यात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी केले आहे। तुम्हाला मिळाला तर आम्ही तुमचं काम करणार, पण आम्हाला मिळाला तर तुम्हाला तेवढ्याच पद्धतीने जोराने काम करावं लागेल। त्यावेळेस असं चालणार नाही की बाबा आता मला मिळालं नाही म्हणून आम्ही नाराज होणार, हे विसरावं लागतं। कारण राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी चालत असतात। शेवटी नेता मंडळी आणि आपल्याला आपल्या शहराच्या संदर्भातला असेल किंवा आपल्या राज्याच्या संदर्भातला असेल किंवा देशाच्या संदर्भातला असेल, तो विषय विकासाच्या संदर्भातला घ्यायचा आहे। आणि म्हणून मी उन्मेषबाईला, दिलीपबाईला, गुलाबरावजींना जळगाव शहराच्या संदर्भात निश्चित रूपाने मी जास्त कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतोय। आमचे आज जरी इथे 15 नगरसेवक असले तरी 75च्या 75 वॉर्डमध्ये आम्ही बरोबरीने लढणारे सगळे कार्यकर्ते आहोत। तुमचेही तिथे 75च्या 75 वॉर्डमध्ये कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे दोघांना आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास देऊन, राजू मामा, कारण सध्या तुमचं इथे नेतृत्व असल्या कारणाने ही जबाबदारी तुमची जास्त आहे आणि त्याबरोबर आमच्या लोकांना सगळ्यांना सन्मानाने बरोबर घेऊन आणि सगळ्यांना प्रमोट करण्याच्या संदर्भातला भाग की मागचं सगळं विसरायचं आहे, आपल्याला मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं आहे आणि या भूमिकेतनं कमळ या चिन्हावर बटन दाबून आणि जास्तीत जास्त मतदान कसं होईल या भूमिकेतनं सगळ्यांना आपल्याला काम करायचं आहे। कारण आपण थोडे लेट झालो। आज मला अनेक मंडळी, माझे आपले चाहणारे मंडळी कधी कधी असं बोलत असतात की आज जरा गुलाबरावजी तुमच्या पुढे आपल्या पुढे आहेत दादा। म्हटलं बरोबर आहे, मला मान्य आहे। जरी ते 5-10% आपल्या पुढे असतील तरी अजून आपल्या हातात 10-12 दिवस आहे, आपण स्कोर करू। आणि मी आज जवळजवळ आता आज 4 कार्यक्रमात गेलो, तसे त्या कार्यक्रमात गेल्यानंतर तिथे जेवढे लोक भेटतात त्यांना एकच सांगतो की फुल आणि मोदी, दुसरी गोष्ट आता आपल्याकडे नाही। आणि त्यामुळे यावेळेस ते म्हणतात की दादा फुल आणि मोदी म्हणतात, म्हटलं बिलकुल फुल आणि मोदी। आणि आपल्याला जळगाव शहरातनं मागच्या वेळेस 80,000 मतांनी जास्त लीड होता असं मला सांगण्यात आलं आणि मी ते मलाही माहिती आहे। मी तुम्हाला उन्मेषभाई निश्चित रूपाने खात्री देतो की त्यापेक्षा जास्त लीड देण्याचा निश्चित रूपाने प्रयत्न करू, पण तो कमी तर निश्चित होणार नाही। आणि त्यासाठी आमची पर्सनल स्टेज जी काही असेल, मी लोकांना सांगणार आहे की तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे, तुम्ही माझ्यावर प्रेम केलेले, तुम्ही मला 9 वेळेस इथनं पाठवलेलं आहे। यावेळेस तुम्ही माझ्या शब्दाखातीर आदरणीय मोदी साहेबांना निवडून द्यायचंय, पर्यायाने उन्मेषभाई निवडून येणार आहे।